काय रे असं काय करू राहिलंय? पप्पा मेडिटेशन करतोय ना मी. डोंट डिस्टर्ब मी. खूप स्ट्रेस आहे माझ्या आयुष्यात. टाइमपास करायचा स्ट्रेस कधीपासून यायला लागला आयुष्यात? पप्पा टाइमपास एक आर्ट हे आर्ट. टाइमपास करायची पण प्लॅनिंग करायला लागते. अरे सुकाळीच्या काम धंदे कर, जरा पैसे बिशे कमव थोडस. बापाकडून शिक काहीतरी. त्याच्यासाठी बाप पण ना मुफासा सारखा लागतो. मग त्याच्यासाठी पोरगा पण सिम्बा सारखा लागतो, कर्तृत्ववान. मग तुम्ही कुठं राजा आहे? मुफासा द लायन किंग सारखे. पुन्हा टाका सारखा आहे, टाका सारखा. विलन बनून आलाय तू माझ्या आयुष्यात. एक सांगू का, टाका इज नॉट अ विलन ऍक्च्युली. काय सांगतो, मी कालच बघून आलोय मुफासा. आणि स्टोरी मध्ये पुढे काय होतं माहिती का? नाही 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 स्टोरी नको सांगू मला. पिक्चरच्या शेवटी ना टाका त्याचं नाव चेंज करून स्कार ठेवतो. अरे सुकाळीच्या गप ना. आणि पप्पा मुफासाला शाहरुखचा आवाज आहे, शाहरुखचा. अरे गप गप एकदम चुप. ओके पप्पा. यायचं. आणि काय रे, कधीतरी बापाला सोबत घेऊन जाय ना पिक्चर पाहायला. एकटा एकटा पिक्चर पाहतो. मी चिनी सोबत गेलो होतो. आणि मग मी पण येत जातो तुमच्या दोघांसोबत. त्याला काय होतंय? पप्पा आता तुम्ही काय करणार आहे आमच्या सोबत कॉर्नर सीट वर? काय कॉर्नर सीट का बरं? ऍक्च्युली पप्पा कॉर्नर सीट मधून ना पिक्चर एकदम असा क्वालिटी दिसतो, एकदम सुमडीत. असं नेमकं काय राहतंय कॉर्नर सीट मध्ये? कॉर्नर सीट वर ऍक्च्युली अंधार आणि प्रायव्हसी. अरे ती गथबाने तुमच्यात. ओके ओके पप्पा बाय. हॅलो. हा मिनीची मम्मी. अहो मुफासा पाहायला जायचं का? मस्त कॉर्नर सीट बुक करतो 2 काय. ऐकलं नाही ना कोणी?